अमृत कलश यात्रेमध्ये नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या अमृत कलश यात्रेप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार या व्यासपीठावरून बोलत असताना मराठा आरक्षण प्रश्नावर आमच्याशी बोला असा आग्रह धरत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी मंत्री पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। यावेळी मंत्री पवार यांनी भाषण सुरूच ठेवले, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले। सैनिकांच्या स्मरणार्थ आणि देशाच्या एकतेशी संबंधित असलेल्या या कार्यक्रमात गोंधळ चालू नका, हे चुकीचे आहे, माझ्याशी चर्चा करा, संविधानिक पद्धतीने तुमचा प्रश्न मार्गी लावू असे सांगत कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या मराठा आंदोलकांना मंत्री भारती पवार यांनी व्यासपीठावरूनच खडे बोल सुनावले। कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पवार यांची या आंदोलकांनी निवेदन देऊन भेट घेत पुन्हा चर्चा केली। चर्चेसाठी मी केव्हाही तयार असते, मात्र असा गोंधळ घालून काहीही निष्पन्न होणार नाही असा इशारा मंत्री पवार यांनी आंदोलकांना यावेळी दिला। सुद्धा विरोध करायला विरोधक पोहोचतात, याच्यातच माझा भारत जिंकतो की माझी राष्ट्रीय एकात्मता संपलेली नाहीये, थांबलेली नाहीये। कार्यक्रमाचं भान ठेवलं पाहिजे। अरे अमृत कलश यात्रा आमच्या वीरांना शहीदांना नमन करण्यासाठी आहे। वाईट वाटतं की या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे। आमच्या वीर माता इथे बसलेल्या, ज्या परिवाराने, ज्या त्या आजोबांच्या परिवाराच्या ज्या मुलाने या देशासाठी बलिदान दिलं, त्या कार्यक्रमाला तुम्ही अशा प्रकारची घोषणाबाजी करणार? अरे नांदगावचा इतिहास बघा, नांदगावचा इतिहास बघा, पोलीस डिपार्टमेंटनी माहिती काढा, हे नांदगावचे नक्कीच नसतील। अशा प्रकारची या कार्यक्रमामध्ये माझ्या पूर्ण जिल्ह्यात यात्रा निघाला, कुठल्याही ठिकाणी तिला बाधा आणली गेली नाही। वाईट याचं वाटतंय की तुम्हाला वीरांच्या गाथा ऐकायला सुद्धा वाईट वाटतं आणि त्यांनी सुद्धा चिंतन करावं, त्यांनी सुद्धा आत्मचिंतन करावं। ज्यामुळे आपण सुरक्षित इथे बसतो, रात्रीची झोप काढतो, ते कुठेतरी आमचे वीर, आमचे सोल्जर, आमचे सैनिक या बॉर्डरवर रात्रंदिवस पहारा देतात। अरे त्यांच्यासाठी तरी तुम्ही किमान तुमच्या मुखातनं चांगले दोन शब्द येऊ द्या। तुमचे प्रश्न असतील, नक्कीच संविधान वाचत असाल तर संविधानाच्या मार्गाने सोडवण्यासाठी पुढे या, आम्ही तुमचं स्वागत करू। पण वीरांच्या कार्यक्रमाला अडथळा आणण्याचा कूटनीती करू नका, कट कारस्थान करू नका। ही जनताच तुम्हाला उत्तर देईल, ही सुद्धा या कार्यक्रमातनं माझी विनंती आहे। चुकीच्या पद्धतीने कार्यक्रमांना नेऊ नका। माझ्या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे, वीर गाथा सांगणारा माझ्या जिल्ह्याचा इतिहास आहे, त्याला बिघडवण्याचा हक्क तुम्हाला अजिबात नाही। त्या शहीदांना नमन करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। माझे बांधव मराठा समाजाचे असतील, धनगर समाजाचे असतील, त्यांनी या कार्यक्रमाच्या नंतर भेटही घेतली आणि त्यांच्या मागण्या दिल्या आहेत। या बाबतीत मी देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची यापूर्वी देखील चर्चा केलेली आहे आणि मराठा समाजाची असेल किंवा धनगर समाजाची असेल, जी मागणी आहे, आमचा आरक्षणाला विरोध नाही, ही माझी एक स्पष्ट भूमिका या माध्यमातून मी सांगते। कारण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये कुठेतरी भ्रम केला जातो किंवा वेगळ्या पद्धतीच्या बातम्या समोर येतात आणि मग आमच्याच बांधवांमध्ये एक वेगळं मेसेज जातो। या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की हा विषय राज्यस्तरावर आहे। या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी प्रेस घेऊन त्या बाबतीत सगळ्या संदर्भ आणि सगळे विस्तारित चर्चाही केली होती, परंतु यांच्या भावना नक्कीच मी पोहोचवणार आहे। त्यांनी भेट देखील घेतली आणि माझ्या धनगर बांधवांनी पण भेट घेतलेली आहे। मी एवढंच म्हणते की हा देश हा संविधानाने चालणारा देश आहे आणि आपले हक्क, आपले मागण्यासाठी हा प्रत्येक समाजाचा हा प्रयत्न असतो, परंतु त्यांच्याही भावना लक्षात घेता आमचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही। त्या बाबतीत राज्य सरकार यामध्ये पुढची विस्तारित अशी मीटिंग घेऊन जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेईल। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री, मनमाड।